नमस्कार. सुगरण स्वाद घरचा या यूट्यूब चॅनलवर मी स्वप्ना तुमचं खूप खूप स्वागत करीत आहे. आज आपण बनवणार आहोत अतिशय झटपट आणि कमीत कमी साहित्यामध्ये रव्यापासून अगदी टेस्टी आणि कुरकुरीत असा नाश्ता. खायला अतिशय सगळ्यांच्या आवडीचा म्हणजे लहान मुलांच्या मोठ्यांच्याही आवडीचा हा पदार्थ बनणार आहे. चला पटापट रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 2 वाटी पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये घातलेले आहेत 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक अशा छान कट करून. किसलेलं आलं घातलेलं आहे अर्धा चमचा. इथेच घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर. अर्धा चमचा चिली फ्लेक्स घातलेले आहेत आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे इथे. आणि आता छान पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. पाणी छान उकळलेलं आहे. आता सर्व मिक्स करायचं आणि आता इथे घालायचं आपल्याला बारीक रवा. असं थोडा थोडा करून घालून या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे. जेवढा रवा वापरायचा आहे त्याच्यात दुप्पट पाणी घालायचं आहे. म्हणजे 1 वाटी रवा आणि 2 वाटी पाणी असं ठेवायचं आहे. म्हणजे परफेक्ट छान आपला हा मिक्स होतो. इथे सर्व रवा घालून झालेला आहे. आता छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे हे. गॅसची फ्लेम इथे कमी करायची आहे आणि छान आपल्याला वाफेवरती हे सर्व एकजीव करायचे आहे. हे बघा मस्त छान सर्व आपलं रवा मस्त टम्म फुगलेला आहे. आता एका ताटामध्ये काढून घ्यायचा आणि आता थोडंसं थंड होईपर्यंत वाट पाहायची आहे. हे बघा थोडंसं मिश्रण थंड झालेलं आहे. आता इथे थोडंसं तेल घालायचं आपल्याला अर्धा चमचा. आणि आता व्यवस्थित हे आपल्याला पुन्हा एकजीव करायचं आहे. म्हणजे असं पीठ जसं मळतो ना त्याप्रमाणे आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. हे बघा अगदी पटापट छान एकदम एकजीव झालेला आहे. पाहू शकताय मी असा गोळा बनवून तयार केलेला आहे. आता याचे आपल्याला रिंग्स बनवायचे आहेत. अगदी छोटा गोळा घ्यायचा आणि या पद्धतीने हाताने आपल्याला शेप द्यायचा आहे. हे बघा पटापट तयार होतात. असे छोटे छोटे छान आपल्याला रिंग्स बनवून घ्यायचे आहेत. आता हे बघा मस्त असे तयार होतात. तर इथे मी सर्व रिंग्स बनवून घेणार आहे. पाहू शकता इथे मी छान छोटे छोटे असे मस्त सर्व रिंग्स बनवून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे फ्राय करायचे आहेत. चला आता आपण फ्राय करायला घेऊयात. इथे कढईमध्ये तेल छान तापलेलं आहे. तर गॅस मीडियम करायचा आणि एक एक करून हे जे रिंग्स आपण बनवलेले आहेत ते तेलामध्ये सोडायचे आहेत. जेवढे मावतील तेवढेच तेलामध्ये घालायचे आहेत, नाहीतर एकामेकांना चिटकू शकतात. मस्त आता तेलामध्ये आपल्याला
दोन्ही साईडने हे छान फ्राय करून घ्यायचे आहेत. अतिशय सोपा हा नाश्त्याचा पदार्थ आहे आणि एकदम झटकन साहित्य घरामध्ये अवेलेबल असेल तेवढ्यातच हा तयार होतो आणि खायला तर खूप छान लागतो. संध्याकाळच्या भुकेसाठी खूप सोपा पदार्थ आहे. हे बघा मस्त गोल्डन कलर आलेला आहे. आपल्या रिंग्स तयार झालेल्या आहेत. अगदी मस्त वरून कुरकुरीत आणि आतून अशा छान सॉफ्ट तयार होतात. पाहू शकताय मस्त रंग आलेला आहे. आणि आता सर्व आपण याचप्रमाणे तळून घेऊयात. 1 वाटी रव्यामध्ये पाहू शकताय तुम्ही किती भरपूर रिंग तयार झालेले आहेत. एकदम पोट भरून नाश्ता होतो हा. तुम्हाला हवे तर चटणी बरोबर, सॉस बरोबर, केचप बरोबर तुम्ही खाऊ शकताय. बघा मस्त रंग आलेला आहे. खूप जास्त लाल नाही करायचा. या रंगावरतीच काढल्यानंतर पुन्हा त्याचा रंग जो आहे तो बऱ्यापैकी लाल होतो. तर तयार झालेल्या आहेत आपल्या रव्यापासून अगदी सोप्या पद्धतीने झटपट आणि खायला अतिशय चवदार अशा रिंग्स बनवलेल्या आहेत. मी तोडून दाखवते तुम्हाला. पाहू शकताय अगदी वरून कुरकुरीत आणि आतून बघा किती मस्त छान खुसखुशीत झालेले आहेत. टोमॅटो केचप बरोबर खायला अतिशय छान लागतात. तर नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.